मित्रांनो की आता आपण जे काही प्रतिक्रिया आता सरांच्या तोंडून ऐकली, अक्षरशः सरांचा एक डॉक्टरकीचा बिझनेस आहे, तरी पण शेती करतात. आणि या शेतामध्ये तुम्ही बघू शकले की एवढा पावसाचं प्रमाण अति झालं, अक्षरशः जमीन पूर्णतः चिबाडीची आहे. आणि मल्टीप्लायर वापरल्यामुळे याला किती असंख्य फायदा झाला. एक 12 फुटाचं अंतर पण पूर्णतः भिडलं. आणि आजूबाजूचे प्लॉट हा तुम्ही बघू शकता, तर एवढं शेंगाचं पण प्रमाण नाही त्याच्यामध्ये आणि फुलाचं पण प्रमाण नाही. आणि विशेषतः मल्टीप्लायर वापरल्याच्या नंतर त्याचा असं म्हणणं आहे, याच्यामध्ये जे आपल्यामध्ये आज उधळायचं जे प्रमाण आहे, बुरशीचं प्रमाण, तर याच्यामध्ये शून्य, एक बी झाड आज उधळलेलं नाही. तर असं हे सरांच्या तोंडून आपण ऐकलं आणि पूर्णतः समाधान आहेत. आणि उत्पन्नामध्ये भरकोस त्याला अगोदर वाटत होतं की 10 क्विंटल झालं तर बस आहे, तर आज या शेंगाच्या याच्या विक्रमी उत्पन्न जवळपास 20 क्विंटलच्या वरच होते मित्रांनो. हे लाईव्ह तुम्ही पाहू शकता तूर. तर सरांच्या माध्यमातून मी एक सरला विचारू शकतो किंवा शेतकऱ्याला तुम्ही मल्टीप्लाय बद्दल काय सांगसाल? सगळ्यात बेस्ट सल्ला काय देसाल? सगळ्यात बेस्ट मल्टीप्लाय म्हणजे शेतकऱ्याचं वापरायला पाहिजे. वापरायला हो. की नाही? तर सरांचं म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्यांना मल्टीप्लायर वापरायलाच पाहिजे. मी एक विनंती करतो आमच्या सर्वांच्या मार्फत की शेतकऱ्यांना ज्याच्याकडे 4 एकर शेती आहे, 2 एकर आहे, त्यांनी कमीत कमी 1 एकर तरी शेती हे मल्टीप्लायर करा आणि अनुभव घ्या की खरोखरच मल्टीप्लायर आम्ही सांगतो म्हणून नाही, तर तुमच्या विश्वासातून तुम्ही हे काय आहे हे शेतकऱ्यासाठी एक वरदान लाभलेलं आहे मित्रांनो. कारण हजारो शेतकऱ्यांपर्यंत आम्ही आज जातो, तर विक्रमी उत्पन्न आणि रासायनिक खर्च हा कमी होत आहे त्याचा. तर भरभरून अशा शुभेच्छा आमच्याकडे येत आहेत, तरी तुम्ही त्याचा उपयोग घ्या आणि थोडंफार का होईना करा आणि नंतर उर्वरित करायचं की नाही करायचं हे तुम्ही ठरवा. नमस्कार.